तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय श्री महाकाल, जय सारथी. प्रथमतः स्वागत आहे तुमच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या प्रवासाला सुरुवात होते गावावरून मुंबईच्या दिशेनं. तर आपण निघालोय आता. तर भावांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटू आता व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. भावानं सकाळी 4चा गजर लावलेला, उठलोय 5ला निवांत. भरपूर वेळ झालाय. एक तर मी झोपत नाही आणि झोपलो की असं उठत नाही, त्यामुळं लफडा होऊन बसतो. घरी आलं की मग झोप जाग येत नाही सकाळी लवकर. तर चला आता निघलं, काय विषय नाही. कारण उद्या गाडी भरायचा पण असा काय प्रोग्राम नाही आज. बघू, लेट होईल खाली थोडी, 12 वाजतील. तर चला करू खाली. झाली आपल्या प्रवासाला सुरुवात गावातून मुंबईच्या दिशेनं. चला भावना, बघत राहा. तर भावना, आपण निसर्गाच्या सानिध्यात 2 मिनिटं थांबलेलो. कसलं भारी वाटतंय राव. बघा ना काय सीन आहे, किती मस्त आहे, एक नंबर. कधी थांबत नाही, आज पहिल्यांदा थांबलो. बोलो गाडीचा एक व्हिडिओ घेऊया. एक नंबर वाटतंय राव. इकडं आपला भोळेवाडीचा रस्ता आहे, आमचा भोळेवाडी उंबरज रोड. आणि राव काय सीन दिसतोय भारी निसर्ग सानिध्यात. मोराचे आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट सकाळी सकाळी. एक नंबर वाटलं, मन प्रसन्न झालं हे ऐकून. एक नंबर, एक नंबर. तर चला आता निघूया आपल्या दिशेनं, ज्योतिबाच्या नावानं चांगल. जय श्री महाकाल. चाललो आपण मुंबईच्या दिशेनं. तर चला भावना, असंच बघत राहा. तर भावना, आपण पोहोचले आणेवाडीच्या टोल नाक्याच्या अलीकडे त्या डाऊनिंगला. आणि कसला सीन दिसतो राव, नाद्याबाद, विषयच नाही. कसं दिसतंय, लय भारी वाटलं मला. म्हटलं जरा कॅमेरा काढावा. एक नंबर, लय खतरनाक दिसतंय बरं का त्या चढातनं वरनं. फोटो काढायला एक नंबर हे प्लेस आहे. लय खतरनाक फोटो येतील त्या डाऊनिंगला, तिथं चिंतित त्या. चला आता टोल क्रॉस करू, मस्त असा चहा घेऊ. घरी काही चहा घेतला नाही, आंघोळ केली, कल्टी मारली. नो, आपण पोहोचलोय आता. खेड शिवापूर पास केलंय आणि कात्रजला पोहोचलोय. भरपूर असा वेळ झालाय, त्यामुळे रिबीट लावलंय बघा. झान 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 जाऊन खाली करायची गाडी. रिबीट चालू आहे निघाल्यापासून. वेळ भरपूर झालाय बघा, 8:30 वाजले. पुण्यात ट्रॅफिक लागायच्यात निघून जायचं. लवकर खाली झाली असती म्हणजे आज फिरले असते काय ना काय भरून. बघू जैसा काय म्हणायचं. चला भरल भरल, लई विचार करायला नको. जसं कर्म तसं फळ. हा, आता आलेलं भरली तर भरून जाईल खाली करून, नाहीतर होईल टाइमपास. मग काय उद्या भरल काय एवढं. बघू शकता काय सीन दिसतोय कात्रजच्या डोंगराचा. नाद्याबाद छोटा ते चालल्यात बघा भरून. कसं दिसतंय भावानो, भारी वाटतंय का. पाऊस रिमझिम असला ना, सीनले बार. पुढं वर बघा धबधबा पण चालू झालाय राव. कसं दिसतोय, हा धबधबा झालाय. पाऊस चालू असला ना लय जोरात दिसतो धबधबा. तो हिरवळ झाली सगळी राव. मस्त मस्त मस्त, एक नंबर. बोगद्याच्या लाईटाचं तेवढं काम करून घ्या, कारण काय दिसत नाही रातचं. हे बघा सगळ्या लाईटा खराब झाल्या. कुठं 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 लाईट चालू आहे. आणि आदळतं बोगद्याच्या एंडिंगला ना, बरोबर धाड करणं आदळतं. तिथं बोगदा एंडिंग होतो ना, तिथं राईट साईडनं जर गेला तर आदळतं जोरात. लेफ्ट साईड धरायची, लेफ्ट साईडच्या 3ऱ्या लेन मध्ये यायचं, तिथनं जायचं म्हणजे आदळत नाही. तर चला आता करू पटापट पुन्हा पास आणि पोचू पटापट लवकर खाली. आता वाजत बघा 8, 9, 9:30 वाजतील पुन्हा पास करायला. तिथनं 10, 11, 11:30, 12 वाजतील आपल्याला गोरेगावला पोचायला. आरे कॉलनीत जायचं आपल्याला खाली करायला. आरे कॉलनीच्या पुढं आहे थोडंसं, गोरेगाव मध्ये. आरे कॉलनीत नाही, लोकेशन त्यानं दिलेलं नाही अजून. पण मला बोललाय काल असं असं ये, त्या रिचर्ड हायस्कूल पाशी पोचायचं आहे. बघू आता कसं होतंय. मग आला फोन तर त्याचा लोकेशन घेऊ मागून, नाही तर पोचू. मग तिथं जाऊन फोन करू त्याला. कसं दिसतंय भावानो नाद्याबाद, विषयच नाही. चला इथं आता आलं की इथनं स्पीड स्लो. कारण पांढरं पट्ट नट ढिली करतात राव.
काय भांगार कधी काढतात काय माहिती. मी ह्याचं आंदोलनच करणार आहे या पांढऱ्या पट्ट्यासाठी. आमरण उपचार अण्णा हजारे, पांढरा पट्टा हलवा. अण्णा हजारेला देऊया का कॉन्ट्रॅक्ट, पांढरा पट्टा काढायचं. तर चला भावानो, करू पुन्हा पास. कसं दिसतंय वातावरण, मस्तच. वाकडला पोचलोय आणि दुनियाचं जाम लागलेला आहे, बघू शकता. वैताग आला राव. अर्धा तास गेला माझा नवले ब्रिज पासून इथे यायला. लवकर आलो तसा, नाहीतर जास्त वेळ लागला होता. पण कंटिन्यू ट्रॅफिक आहे, टाप घेर लागलेलाच नाही. तिसऱ्या चौथ्यावरच चालू आहे गाडी. त्या टायमिंगला असतंच पुण्यात ट्रॅफिक, काय विषय नाही. पलीकडे साईडला 2 गाड्या बंद पडलेल्या, त्यामुळे तिकडं तर जास्तच लागलेला जायला. ब्रिजचं काम कम्प्लीट होत आलंय, आता झालेच मला वाटतं कम्प्लीट. कधी ट्रेन पळते काय माहिती. बेंगलोरची कॉपी आहे. बेंगलोरला पण असं हायवेच्या साईडला आहे ना, तसंच हे पुण्याने गेले. त्याच कंपनीचं असेल कॉन्ट्रॅक्ट. अरे ह्याचं डबल आहे यांचं, ना सेम आहे. सेम असे स्टेशन आहेत बेंगलोरला पण, काय वेगळे नाही. स्टेशन बघायचे तर केरळाचे बघायचे, मेट्रोचे. ना तो फळा महत्वाची स्वच्छता 1 नंबर केरळामध्ये. आपल्या इकडे इथंच बेतडावर पिचकारे असणार. चला करूया आता पुन्हा पास मस्त पैकी आणि पोचूया. एक्सप्रेसनच जाऊया, जुन्यानं काय जायलाच नको, म्हणजे पटकन जाईल. चला. तर भावाने एक्सप्रेसचा सीन बघा कसा आहे, काय वाटतंय राव. भारी हिरवळ झाली. हे खराबलेलं असतं कायम, पावसामुळे हिरवळ झाले. तर काय आहे याला मार्केट आले राव. तुम्हाला बाहेर मोबाईल काढून दाखवतो बघा. पावसानं घातलाय धुमाकूळ. कसला पाऊस आलाय बघा, कसला बघू शकता. लय बेकार पाऊस. सगळ्या गाड्या साईडला थांबली, एवढा जोरात पाऊस चालू आहे. बापरे, वायपर मधून पण दिसत नाही का, असला पाऊस जोरात पडतोय. आता एसी लावायला लागल आपल्याला. कसला पाऊस आहे राव, बेकार. लोणावळ्यात पाऊस आहे, लोणावळा. चला आपला करू लोणावळा पास पाटपाट, नाही तर पावसानं धुमाकूळ घातलाय. भावानो लोणावळ्याचा नजारा बघा कसा आहे. काय फिलिंग मस्त वाटत असेल त्या घरात. बघू शकता कसं आहे ना, तो थोडा वातावरण झालं राव. पण आज पूर्ण रस्ता एक्सप्रेसचा मोकळा आहे. काय काय माहिती, चढायला पण उतरायला पण अजिबात जाम नाही. पुण्यापर्यंत जे काय जाम होतं ते, बाकी एक्सप्रेसला अजिबात गर्दी नाहीये. पूर्ण मोकळा आहे रस्ता, गाड्या नाही काय नाही. घाटाला मस्त असा आले झप 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 झप. बघू शकता कामानीला कोण नाही. चला घेऊ पटापट कामान वगैरे पास करून. हा 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 बघा किती शांतता आहे आज. बरं वाटलं असं जरा बघितलं की बरं वाटतं. कारवाल्यांना लय गडबड असते, कुठे ती बाजार उठवून बसतात, परत डायरेक्ट ठोकून झोपतात. चला भावानो पोचूया आपण आता, रनिंग मारू. नवी मुंबईमध्ये एंट्री मारले, पावसानं केले स्वागत आपलं. पाऊस इथं एंट्री मारली, पाऊस आला बघा. सगळी लोक थांबल्यात रस्त्याकडे बाईक वाले. भरपूर पाऊस आहे, जाम जाम. आता मला वाटतं मुंबईत आज जास्तपर्यंत पाऊस राहणार कंटिन्यू. गोरेगावला पोहोचतो
त्याला काय विषय नाही. जाऊया, वाजले 11 तासाभरात पोहोचतोय आपण गोरेगावला. चला पवई मार्गे जाऊ, ट्रॅफिक असणारच आहे आता. तर चला भाऊन पोहोचू आपण गोरेगावच्या दिशेने. भाऊन आपण पोहोचलो ऐरोलीला. ॲम्ब्युलन्स आले पाठवून. जा बाबा जा जा जा. मॅक्झिमम पळणं पण झाले. असले गाड्या पळत नाही, कशाला ॲम्ब्युलन्सला ठेवतात काय माहिती. सुप्रो आहे सुप्रो, पळती वाट. तर आपण पोहोचलो ऐरोलीला. आता ऐरोलीची खाडी लागायला ऐरोलीवरून पवई, पवईवरून गोरेगाव असा आपला रूट आहे. झाला अर्धा तास लेट झाला. टुरब्याला ट्रॅफिक लागलं त्यामुळे लेट झाला. त्यात पाऊस वगैरे दमवता तर मी नाही. चला काय विषय नाही. चला पोहोचलोय आता. खाडीचा नजारा दाखवतो तुम्हाला. तर भावानं बघू शकता खाडीचा नजारा. ऐरोली कसं दिसतंय. हा तो पळा. बंबई बोलते भैया, बंबई. कसं दिसतंय. साफ आहे एकदम साफ. चला करू टोल नाका पास आता आणि मारू एंट्री पवईला. तर भावना आपण पोचलो ऐरोलीला, भांडूपच्या तिथं. आता इथून राईड घ्यायचं आपल्याला आणि राईड घेऊन पवईला जायचंय. ट्रॅफिक लागला. सिग्नल जाम मोठा सिग्नल आहे. मिनिमम 60 सेकंदाचा म्हणजे 1 मिनिटाचा आहे. चला संपतोय सिग्नल. आता इथून राईट घ्यायचा आहे. पोलीसवाले राव परत जमवायला लागले मुंबईच्या. परत चालू केले ना. आता परत एकदा फेमस करावं लागतं यांना. पण आपण पोहोचलो आरे कॉलनीच्या रोडला. हे पलीकडचं दिसतंय पूर्ण जंगल. जंगलामध्ये बिल्डिंग आहेत काय काय. आरे कॉलनीचं जंगल आहे. पहाडी रोड बोलतो त्याला. तर चला आपलं लोकेशन राहिलं 350 मीटर बघा. शाळेचं आहे, कुठल्या तरी शाळा आहे. शाळेचं काहीतरी आहे. तर चला आता जाऊन पटापट खाली करून घेऊ. दुनियाचं ट्रॅफिक राव लागलं होतं. वैताग आलाय. बसवाले बघा चैनच पडत नाही. कुठं पण जातात तर उभे राहतात मध्येच. भाऊ पोचलोय. पार्टीवाला न्यायला आलाय बघा समोर. अरे सोसायटीतला माल आहे काय. कसला माल आहे. उघडायची का गाडी. कंपनी आहे घ्यायची सोसायटी मध्ये. अरे बाप, छोट्या छोट्या कंपनी आहेत. काहीतरी असेल मटेरियल त्यांचं. तर चला बघू आता. करू खाली. पोचलोय भावना आपण. लावू खाली करायला. छोटीशी जागा आहे एकदम. हाय ऊपर देखला. ESJ इंटरनॅशनल आहे तिथं खाली होणार आहे. चला बघू आता. गाडी लावली तर पार्टीच्या दारात. पार्किंगची सोय नाही काय नाही. सोसायटीचं पार्किंग आहे तिथं. अशी लावले दाबून आता कशी बशी. तर तो बोलला आता लंच करून बघूया. लंच केल्यानंतर खाली करायचं बघू. तर चला काय विषय नाही. आपण मग काहीतरी खाऊन येऊ आणि करू खाली. बघू आता किती वाजता खाली करतोय काय करतोय. तर चला भाऊ ना येऊ काहीतरी खाऊन. कारण सकाळी निघल्यापासून काय खाल्लेलं नाही. भरपूर वेळ झाला. 1 वाजले. काहीतरी खातो आता. पण आता नाश्ता वगैरे करू मस्त असा उरकू आणि मग करू खाली. ते कामगार लोक येणार आहेत. त्यांच्या सोबत जाऊन करू खाली. आता जाऊ चला नाश्ता करू मस्त असं काहीतरी खाऊ. बाहेर प्रीतम हॉटेल म्हणून आहे. तर मस्त असं जेवण भेटतं. हो खाऊ काहीतरी. चला. तर भावानं मस्त असं जेवण केलं. इथं पलीकडे प्रीतम हॉटेल म्हणून होतं. मस्त असं जेवण झालं. आता खाली कधी करतोय काय माहिती. हा पटापट त्याच्या मागं लागलोय. आता भरायला काय अजून कुणाला फोन लावलेला नाही. नाहीतर भरायची ऑर्डर पण होईल कन्फर्म. पण नको पहिले खाली करू. आता परत वसा होतंय. आधीच कंटाळा आलाय. बघू उद्या शनिवार आहे. उद्या भरू. काय विषय नाही एवढा. चला. तर भाऊ हा नाही असू दे. चला आपण लावले खाली करायला. होते धक्क्याला. कंपनी आहे. झाले खाली. चला आता खाली करून निघूया. तर चला भाऊ ना हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल.
लावले खाली कराय और डाउन होते खाली फोरक्लिफ आहे कंपनीचं. और क्या डाउन थोड़ा सा बस नीचे मत उतार यार वो घुसने का आता अभी इधर लेके पड़ेगा फिर थोड़ा और बाहर दबा और सरको सरकाओ थोड़ा खिसकाओ. अरे आ गए खिसकाओ पूरा ही आ जाएगा एक ही बार खिसकाओ. थोड़ा खिसका रुक जा इसको ब्रेक लगाओ ना एक बार. ब्रेक लगा के रख उसको आने दे तर झाली ना गाडी खाली. ओके चलो उठा लेना मैं गाड़ी आगे ले लेता हूँ. अब जान दे थोड़ा बस अभी आप गाड़ी में ला दो. और झाली पेटी खाली बघा खाली करून घेतली यांनी मस्त अशी. चला आता आपण निघूया. आपला डोर लावायचा आणि कल्टी मारायची. गाडी लय घाण झाले राव आतनं धुतलेलं नाही लय दिवस झालं. काय दरवाजा लावूया. तर चला भावांनो हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय. जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल. चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. भावांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल.